नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज काय झालेलं आहे ना, काल रात्री पाटाला पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही त्याच्यावर पंखा बसवणार आहे. आणि हा बाग जो आहे मोसंबीचा, ज्या मोसंब्या बऱ्यापैकी मोठा झालेल्या आता अशा झालेल्या आहे, साधारण त्यांना मोकळं पाणी द्यायचं आहे आणि पंखा बसवणार आहे ट्रॅक्टरचा. मी तुम्हाला ते दाखवतो आता. इथं एक बेर आहे, म्हणजे इथं एक काढलेलं आहे कनेक्शन आणि इथून पाणी येतं. हे खोलायचं नट आणि बागाला वगैरे पाणी देता येतं. घराजवळ पण एक आहे, घराजवळून समोरच्या जे शेत आहे त्याला पाणी देता येतं. आता मी ट्रॅक्टर वगैरे घेऊन चाललेलो आहे, त्याला पंखा एक दाखवतो मी. तो हे ट्रॅक्टर आहे, हा पंखा आहे, ही बादली घेतलेली पाणी भरायला, चरट घेतलेलं आहे पाणी शेंदायला, म्हणजे पाटातून काढायला. आणि हे असं झाकण लावून ठेवलेलं असतं जेणेकरून मुलं वगैरे याच्यामध्ये काही टाकू नये, जेणेकरून की हा पंखा खराब नाही होऊ म्हणून. दोन्ही साईडनी, ह्या साईडनी पण आणि ह्या साईडनी पण. हे इन आहे, हे आऊट आहे. इथं फुटबॉल लावावा लागतो, इथून बाहेर पाणी येतं. आता मी जातो ट्रॅक्टर घेऊन पाटावर. हे सीट बनवून घेतलेलं आहे, खराब झालं होतं तर कंपनीचं टाकण्यासाठी, कुबोटचं टाकण्यासाठी 5 का 6 हजार मागत होते याच्यासाठी, फक्त या सीटसाठी. त्याच्यामुळे हे कस्टम बनवून घेतलेलं आहे आम्ही लोखंडाचं. हे बघा, जे साधारणतः 1000 रुपयात झालं असेल माझ्या अंदाजानुसार. जातो आता मी पाटावर घेऊन ट्रॅक्टर. हे घेतलेलं आहे आणि आता याच्यावरचा जो पाईप आहे तो टाकायचा आहे आता याच्यावर. आणि हे जे ना कॅन्सच बनवलेलं आहे घरी, नरसाळा म्हणून वापरता येतं याच्यामध्ये डिझेल टाकण्यासाठी. तर आता आहे ना, केशव आणि माझे वडील आहे ना, तो मागचा पाईप आणताय, जो वरती बसवता पंख्याला, जो पाईपलाईनला जोडावा लागतो तो आणताय. छोटा असतो तो, आणि शक्यतो माझा जर भाऊ असेल ना, तो त्या पंख्यावरच ठेवून देतो, पण आम्हाला काही जमला नाही ठेवायला. मग माझे वडील काय करताय, आता केशवला म्हणताय की तू धरून चाल हा पाईप, आणि माझे वडील आणि अजून एक जण तो फुटबॉल घेऊन येणार आहे जिथं आम्ही पंखा बसवतो तिथं. आता जवळपास पावसाळा लागलेला आहे आणि अशा वेळेस आम्हाला पाणी द्यावं लागतं आहे. ही थोडी चिंतेची गोष्ट आहे, कारण उन्हाळ्यामध्ये आमचा ऊस हिरवागार होता, आता थोडा सुकलेला तुम्हाला दिसत असेल समोर. आता याचं कारण एवढंच आहे का मागे जे थोडं वादळ वारं झालं त्याच्यामुळे ना अजून पण 3 फेजचं कनेक्शन क्लिअर झालेलं नाही आहे, तो फॉल्ट निघलेला नाही आहे. त्याच्यामुळे मोटरी चालूच होत नाही. जो पण ऊस भरतोय आम्ही तो फक्त सोलारवरच आहे. हे बघा, हे असे झाडं पडलेले अजून पण रस्त्यात आहे, हिरवगार झाड आहे खाली पण पडलेलं आहे, पण रस्ता त्यांनी क्लिअर करून दिलेला आहे. हे कोणी काही सरकार वगैरे येऊन करत नाही, स्थानिकच लोक करतात. तर आता आम्ही आलेलो आहे पाटावर, जिथं आम्हाला पंखा बसवायचा आहे. तिथं ही जागा आहे साधारणतः, आणि हा फुटबॉल आहे जो खाली पाण्यामध्ये सोडायचा, तो हा पाणी ओढतो. आणि फायनली आम्ही पंखा बसवून दिलेला आहे. आता मी त्याची शूटिंग नाही काढू शकलो बसवताना, पण असा बसवलेला आहे साधारणतः. फुटबॉलला एक दोरी बांधलेली आहे जो की पॅक धरून ठेवल. आणि इथं आहे ना थोडं लीक राहिलेलं आहे, त्याच्यामुळं माझं भाऊ ना हे पॅक करतो आहे. आता ही पाईपलाईनला जाती आहे, आउटलेट आहे याचं साधारणतः. इनलेट म्हणजे फुटबॉल वगैरे जोडलेला आहे आम्ही, तिथं काही लीक वगैरे राहिलेलं नाही आहे, पण जे पाईपलाईनला जातं ना तिथं लीक राहिलेलं आहे. नया लिया तेरे को दे दिया. तर आता इथे आमचं सर्वांचं काम झालेलं आहे. आम्हाला गाडीवरती घरी जायचं आहे निघून, पण आता हे माझा भाऊ लीक काढतोय, माझ्या भावाला पण घेऊन जायचं गाडीवर सोबत जाताना. तर इथं काही लीक राहिलेलं नाही आहे. दोरीने असा फुटबॉल बांधून ठेवलेला आहे, आणि फुटबॉलला समोर एक पत्र्याची डब्बा बांधलेला असतो, जेणेकरून की फुटबॉलमध्ये गाळून पाणी जाईल, कारण पाटाचं पाणी त्याच्यामुळं बऱ्यापैकी घाण असते. आणि हा पंखा आहे साधारणतः. ही बादली आहे, जी बादली पाणी शेंदण्यासाठी घेतलेली होती ती. माझा भाऊ अजून पण ते लीक काढतोच आहे, थोडंसं राहिलेलं आहे, जे नट पॅक केल्यामुळं राहिलेलं आहे. म्हणजे नट थोडे ढिल्ले असतील कदाचित, त्याच्यामुळं ते लीक होतं आहे. आता इथे केशव बोर झालेला आहे आणि फोनवर मस्तपैकी गेम खेळत बसलेला आहे. हे
फक्त गेमच खेळत राहता दिवसभर, बकऱ्या वगैरे पाहता, गेम वगैरे खेळत राहता. थोडं वाटत कमी होईल. तर फायनली ना आता हे लीक कमी झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहे घरी जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता इथून पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आता हे जर असंच जर ठेवलं असतं ना तर इथलं हे खंगाळलं असतं आणि हे पाटाच्या साईडला आहे, त्याच्यामुळं जागा अजून कमी कमी होत जाती, म्हणून हे लगेच पॅक करावं लागलं. नाहीतर ठेवलं जरी असतं तरी काही इश्यू नव्हता, थोडंच पाणी निघत होतं, फक्त माती खंगाळली असती तिथे, म्हणून हे लीक अर्जंटली काढावं लागलं. आणि हे बघा आता पाणी इतकं म्हणजे निघतच नाही आता जवळपास. तर हे झालेलं आहे आता. आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी आलो आणि तोपर्यंत माझ्या वडिलांनी इथं ऊसाला पाणी लावलेलं होतं. आणि ही ऊसाची सरी साधारणतः 300 ते 400 फूट आहे दूर. जास्त असेल कदाचित 400 ते 500 असेल. तर ही जवळपास 6 मिनटामध्ये भरती. जवळपास इतका वेळ लागतो आणि पूर्ण फोनवरच आहे. 6-6 मिनटानंतर बेरे द्यायचे. तर या पाण्याचा अजून एक प्रॉब्लेम असा आहे की आमचा श्री जो आहे ना तो पाण्यात म्हणजे खूप खेळत असतो आणि पाण्यात जर नाही सोडलं ना लगेच रडायला लागतो त्याला. त्याच्यामुळे थोडा वेळ त्याचा हट्ट मोडण्यासाठी त्याला पाण्यात सोडावं लागतं. आता इथं सुरेशची झाडझूड चालू आहे बकऱ्याखालची आणि तो राख आणून फेकतोय. चुलीतली असेल कदाचित ती आणि वावरामध्ये फेकून देतोय, त्याच्यामुळे तो धूर झालेला होता. आणि इथं श्रीचं पाणी खेळायचं काम चालूच आहे. आता घरासमोरील ऊस भरून झालेला आहे. तर मी तुम्हाला आधी दाखवलं होतं की घरामागं एक बेर आहे किंवा एक कनेक्शन आहे जिथं ते खोलल्यानंतर इथं पाणी चालू होतं. तर साधारणतः ते चालू केलेलं आहे आता. म्हणजे आता मोसंबीच्या बागाला पाणी लावलेलं आहे. तर मोसंबीचा बाग आम्ही ना पूर्णतः मोकळा भरून घेतो, जेणेकरून की मोसंबीची साईज बऱ्यापैकी वाढेल. पाऊस जर पडला असता ना तर काहीच करायची गरज नव्हती, पण आता पाऊस पडलेला नाही आहे, त्याच्यामुळं पाणी भरावं लागतं आहे. मोकळं पाणी म्हणजे काही वेगळंच असतं. त्याच्यामुळं मोकळं पाणी झाडाला मी बऱ्यापैकी उन्हाळ्यात देत असतो. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात द्यायची काही गरज नाही पडत. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.